एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। 24 तासात 3 जणांचे मृत्यू झालेत। यामुळे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। आता संपूर्ण घटना काय घडली होती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका तरुण क्रिकेटपटूच्या छातीत दुखू लागल्यानं त्याचा अचानक मृत्यू झाला। इतकंच नाही तर बोमोरीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंदूरच्या कायस्थखेडी इथं राहणाऱ्या 9वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं डोकं खूप दुखायला लागलं। यातच तिचा मृत्यू झाला। तसंच राजगड जिल्ह्यातही नवोदय शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अटॅक आल्यानं तिला आपला जीव गमवावा लागलाय। एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूनं राज्यात खळबळ उडालेली आहे। तिन्ही जिल्ह्यातील डॉक्टर्सनी मृत्यूचं कारण सायलेंट अटॅक असल्याचं सांगितलंय। मात्र मृत्यू मागचं नेमकं कारण कळण्यासाठी मृतांच्या एका रिपोर्टची वाट पाहावी लागत आहे। गुना जिल्ह्यातील बमोरी इथं एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान अचानक दीपक खांडेकरच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या। मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी सांगितलं की दीपकला कार्डियक अरेस्ट आला होता। तो 30 वर्षाचा होता। 17 वर्षीय मुलगी रिंकू रविवारी दुपारी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय इथं 12वीची विद्यार्थिनी होती। मैत्रिणीसोबत बसून ती मका खात होती। यावेळी ती अचानक खाली पडली आणि तिच्या मैत्रिणींनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती काही उठली नाही। नंतर तिला रुग्णालयात नेलं। तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। इंदूरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या हेमलतीचाही मृत्यू झाला। कुटुंबियांचा दावा आहे की त्यांची मुलगी हेमलता ही 9वीत शिकत होती। तिला अचानक डोकेदुखीचा त्रास झाला। तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। CPR नंतरही हेमलताच्या शरीरात कोणतीही हालचाल न झाल्यानं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलेला आहे।